नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूरच्या आपण एक अशा घरामध्ये आहोत जिथे अनेक महिला आपलं माहेर पण करण्यात येत असतात आणि महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो प्रभा शिर्के यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये माहेर वाशीण म्हणून एक अनोखं घर जे आहे ते सुरू आहे आणि या माहेर वाशीणच्या घरामध्ये अनेक महिला माहेरपण करण्यासाठी जे आहे ते येत असतात आणि आजही आपण जर पाहिलं तर ठाण्याहून मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या आपलं माहेरपण करण्यासाठी बदलापूरच्या माहेर वाशीण या घरी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रभा शिर्के यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे हा उपक्रम जो आहे तो राबविण्यात येत असतो आणि मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या दुरून दुरून आपल्या बदलापूरमध्ये या माहेर वाशीणच्या घरामध्ये येत असतात आणि आताही आपण जर पाहिलं तर ठाण्याहून संपूर्ण हा ग्रुप आलेला आहे आणि त्यांचं माहेर पण आपल्या बदलापूरमध्ये होत आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम प्रभा शिर्के यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असतात आणि या माहेर वाशीणच्या घरामध्ये आपण बघू शकतो सर्व महिलांचे खेळ घेणं असो, विविध उपक्रम असो, आपली जुनी संस्कृती परंपरा जपणं असो, हे सगळं काम जे आहे ते प्रभाताई शिर्के या मागील अनेक वर्षांपासून करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही या सुंदर अशा उपक्रमामध्ये ठाण्याहून वाघळे परिसरातून या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि या सुंदर अशा माहेर वाशीणच्या घरामध्ये त्याही सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळे त्यांचे गेम असतील, उपक्रम असतील, आपली संस्कृती कला इथे जपले जाते। महत्त्वाचं म्हणजे आजही आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा होतोय, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संकल्पना सुरू आहे। अशा प्रभाताई यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, मागील अनेक वर्ष हा उपक्रम आपल्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे, या उपक्रमाविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? नमस्कार, मी प्रभा प्रकाश शिर्के, माहेर वाशीण बदलापूर। गेली 5 वर्ष माहेर वाशीण हा उपक्रम आपल्या बदलापूरमध्ये सुरू आहे आणि भारतातलं पहिलं माहेर आपलं बदलापूरमध्ये आहे आणि असंख्य महिलांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि आता माहेर दुर्मिळ झालेलं आहे, नात्यातलं प्रेम कमी झालेलं आहे, तर ते ह्या बदलापूरच्या माहेरी सगळ्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचं लाड करायचा प्रयत्न करतो आणि सगळ्या जणी येऊन आनंदाचं वाण घेऊन जातात, एनर्जी घेऊन जातात आणि पुन्हा पुन्हा आम्हाला यावंसं वाटतं हे आश्वासन देऊन त्या आम्हाला जातात। खरंच खूप धन्यवाद। ताई, साधारण किती महिला आतापर्यंत आपल्या इथे येऊन गेल्या असतील? 5 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार महिला आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत। तो आनंद खूप वेगळा आहे माझ्यासाठी खरंच। आज आपण जर पाहिलं तर ठाण्याहून या सगळ्या महिला आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत। ताई, ठाण्यातून कुठून आलात? मी वाशीवरून आले। वाशीवरून आलेल्या आहात। माहेर वाशीची संकल्पना तुम्हाला कशी कळली? इथे आल्याच्या नंतर कसा अनुभव आहे तुमचा? खूप छान अनुभव आहे, परत परत यावं असं वाटतं। हा अनुभव खूप चांगला आहे। तुम्हाला इकडची माहिती कशी कळाली? माझी मोठी बहीण आली होती इथे पहिल्यांदा, मग ती आम्हाला बहिणींना घेऊन आली आणि आम्ही 4 बहिणी आहोत। ताई, तुम्ही कुठून आलात? मी विरारून आली। विरारून आलात। खूपच छान वाटलं, अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं आणि इथून निघावंसंच वाटत नाहीये आता। खूपच आनंद झालाय। ताई, तुम्ही कुठून आलात? मी ठाण्यावरून ठाण्याहून आले। आलात। तुम्हाला इकडची कशी माहिती मिळाली? त्यांचं फेसबुक, युट्यूबवर भरपूर आहे त्यांच्या, त्याच्यात खूप छान वाटलं, जावंच वाटत नाही घरी, एवढं छान वाटलं। ताई, तुम्ही दुसऱ्यांदा आलात? मी दुसऱ्यांदा आले, आम्ही मैत्रिणी आलो होतो आणि ती अशी माहिती मिळाली आणि पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं। फार सुंदर माहेर हे आपलंच बदलापूरमध्ये आमचं माहेरच आता हे झालेलं, छान आनंद चांगला आहे। ताई, तुम्ही कुठून आलात? मी विरारवरून आली, माझी बहीण मोठी आणि तिनेच आम्हाला ही संकल्पना सुचवली, त्याच्यामुळे आम्ही इकडे इथे आलो। आल्याच्या नंतर खरं माहेर पण अनुभवलं हा आहे? हा, खूप खूप छान वाटलं इकडे। ताई, तुम्ही कुठून आलात? इथे आल्याच्या नंतर कसं? कल्याण आला, तुम्ही कल्याण कल्याणाला आला। इकडची माहिती कशी मिळाली आणि आल्याच्या नंतर कसा अनुभवला? आल्यानंतर खूप सुंदर अनुभव आला, मैत्रिणींमुळे आलो आम्ही। कल्याणून आलोय, बोलायला शब्दच नाहीये, इतकं छान आहे, खूप म्हणजे सुंदर काय बोलावं हेच कळत नाही। ताई, कसा अनुभव होता इकडचा? छान आहे, छान आहे, ह्या मैत्रिणीमुळेच आहेत आम्ही। ताई, तुमच्यामुळे त्यांना तुमच्या मैत्रिणींना इथे यायला मिळालं, काय हो सांगाल? हो, नमस्कार। आईच्या जसं अंगा खांद्यावर मुली लहानाच्या मोठ्या होतात, तसंच या अंगणात आम्ही आनंदाने बागडलो, खेळलो, खूप खूप छान वाटलं, परत परत यावंसं वाटलं। आणखी महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, तुम्ही कुठून आलात? ठाण्यावरून आलो। इथे आल्यानंतर कसा अनुभव? खूप अनुभवलं, पण एक आई मिळाली की आम्हाला त्याचा खूप आनंद झाला आहे आम्हाला। बदलापूरमध्ये माहेर वाशीणमध्ये आम्हाला आई भेटले। ताई, कसा अनुभव होता? खूप छान, म्हणजे असं घरी माहेरी जातो ना तसं एकदम फ्रीडम आणि खूप छान, म्हणजे असं वाटतंय की घरी नाही जायचं, इथेच म्हणजे छान
छान मोकळी मिळाली. रमलोय. हो, जाताना आम्हाला दुःख होणार आहे, आनंद घेऊन जाणार आहे पुन्हा याल का इथून, तुम्ही? पण जाताना दुःख होणार आहे. नक्कीच. काय कसा अनुभव होता? कुठून आलात? ठाण्यावरून आलो आम्ही. खूप छान वाटलं. एक दुसरं माहेर घरच आम्हाला मिळालं. काय कसा अनुभव होता? नमस्कार. मला तर खूप छान, म्हणजे जेव्हा त्यांची पहिल्यांदा मी फेसबुकला पोस्ट पाहिली ना, तेव्हाच मला आहे ना एवढी आपुलकी वाटली होती ना की आम्ही 1 वर्ष झालं प्लॅनिंग करतोय इकडे यायचं, पण त्याला मुहूर्त आत्ता लागला आम्हाला येण्याचा. आणि खूप निशब्द आहे, म्हणजे बोलू शकत नाही काय. सध्याच्या परिस्थितीला स्वतःच्या माहेरी पण एवढं माहेर पण होत नाही, ही खरी गोष्ट आहे. काय कुठून आलात तुम्ही? कसं मी अनुभव? ठाणा बाळकूहून आले. बाळकूहून आलात. हा. खूप छान वाटलं. हे मला खरं ह्या घेऊन आल्या, पण खूपच वाटलं. आता मला असं वाटतंय मी आणखीन मोठा एक ग्रुप करून घेऊन यावं आणखी सगळ्यांना इथे. खूप चांगलं माहेरपण झालेलं आहे. सुरुवात म्हणजे त्यांनी जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांनी जी औक्षण केलं आमचं, तेव्हाच डोळे भरून आले. खूप छान वाटलं. माहेर पण झालेला आहे. कसा आनंद होता? मी डोंबिवलीवरून आले. मी यांचं बरीच वर्ष नाव ऐकून होते. यायचं म्हणत होते, पण काही यायला जमत नव्हतं. पण त्या दिवशी ठरवलं जायचंच म्हणून मैत्रिणीला घेऊन आले. पण एकदम म्हणजे आता असं वाटतं की खरंच हेच माहेर आहे आमचं. पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. काय कुठून आलात? काय ठाण्यावरून आले. ठाण्यावरून इथे आलात. खूप छान आल्यानंतर कसा अनुभव वाटलं. होता? खूप छान. तुम्हाला इकडची माहिती कशी कळाली? आम्ही मैत्रिणींनी सगळे एकत्र आलो. काही कसा अनुभव होता? इथे आल्यानंतर सगळ्या मजा मस्ती केलेली आहे. खूप छान आणि खूप आनंद आला. आणि ह्या मैत्रिणी मला माहिती नव्हतं, ह्यांनी मला इन्व्हाइट केलं, मी आली. आणि आल्यानंतर असं वाटलं योग्य ठिकाणी आली आणि परत येईल, नक्की येईल. आणि हे माझं माहेर. काही कसा अनुभव होता इथे आल्याच्यानंतर? मस्त एकदम म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये. आल्यापासून एंट्री पासूनच जो अनुभव आला तो आताच्या क्षणापर्यंत एकदम म्हणजे असं माहेरी जसं फील होतं तसंच झालं इथे आल्यानंतर. काही आपल्या बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या महिला आलेल्या आहेत, त्यांचं माहेर पण झालेलं आहे आणि आपलाही छोटासा हातभार आहे. काय सांगा? माझा हातभार असा नाही, पण मी आज आमच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्या ज्या ठाण्याहून बदलापूरला आल्यात, माहेर वशनी म्हणून ते आल्यात. आणि त्यासाठी मला प्रभाताईंचं फार मोठं मन आहे की त्यांनी मला आमंत्रित केलं इकडे की त्यांना भेटा, त्यांचा सत्कार करा. आणि ते जे काय मला हा दुग्ध शर्करा योग माझ्यासाठी आलेला आहे तो मी कधीही विसरणार नाही. आमचे इकडचे शहर प्रमुख बदलापूरचे वामनदादा म्हात्रे हे सुद्धा नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि हे वर्षभर चालत असतं आमच्या शिवसेनेमध्ये. आणि त्यांनी नेहमीच आमच्या प्रभाताईंना तेही फार मानतात. त्यांचा महिला दिनाच्या दिवशी त्यांनी सत्कार केलेला आहे. अनेक वेळा त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केलंय वामनदादांनी पण. आणि त्यांचीच कार्यकर्ती म्हणून मी आज प्रतिनिधित्व करायला इकडे आलेली. थँक्यू व्हेरी मच. अनेकांचं माहेर पण आपल्या बदलापूरमध्ये होतंय आणि वाशी असेल, डोंबिवली असेल, ठाण्याहून या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि तब्बल कितीतरी महिला इथे येऊन त्यांचं माहेर पण करत असतात. काय सांगा? माहेर वाशिण खूप वर्ष झाली स्थापन झालं. त्याच्या पहिल्या विटेपासून मी ताईंच्या बरोबर आहे. आणि इतक्या सगळ्या महिला येतात ना, आटोकाट प्रेम घेऊन येतात. त्यांच्या मनामध्ये ना इतकी प्रेमाची भावना असते ना त्यांच्या मनामध्ये. आणि ताई इतकं सगळं त्यांचं कोड कौतुक पुरवतात ना की त्याच्यामुळे त्या भारावून जातात. आणि नंतर त्यांना असं वाटतं की माहेर जे काही आहे ते माझं हेच. आणि त्या भावनेने त्या प्रत्येक वर्षी येतात. म्हणजे मी इथे अँकर म्हणून काम करते, तर कित्येक महिला अशा आल्यानंतर ओळखलं ना, मागच्या वेळेला मी येऊन गेले होते. म्हणजे अशा कित्येक महिला आहेत की ज्या खरोखर प्रेमाने येतात आणि ताई त्यांचं खूप कौतुक करतात इथे. तर मला असं वाटतं की हे माहेर आहे ना वर्षानुवर्ष असंच चालू राहावं आणि ताईंचं प्रेम असंच सगळ्यांना मिळत राहावं. धन्यवाद. प्रभाताई, आता आम्ही पाहिलं त्या सगळ्या महिला जेव्हा त्यांचा अनुभव सांगत होते तेव्हा इथे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याचा एक ऋणानुबंध सगळ्यांसोबत जोडला होता आणि कुटुंबासोबत तुम्ही जोडला. काय माहितीये का की आज मुलाला जन्म न देता मी आईच्या भूमिकेत उभी आहे. त्याच्यामुळे येणारी प्रत्येक महिला ही माझी लेकच आहे असंच मला वाटतं. म्हणजे एखाद्या अगदी 80 वर्षाच्या आजी आल्या तर मी त्यांच्यामध्ये माझी आई बघते, म्हणजे मी आईचं माहेर पण करू शकते. असा सगळा आनंदाने भरलेला झरा जो इथे वाहतोय ना, ते बघून मला खरंच आनंद अश्रू येतात की काय मी बोलू शकत नाही. खूप स्वामींनी फार मोठी भूमिका मला दिली आहे आणि हे स्वामींचंच घर आहे. या स्वामींच्या घरात तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि आपण हे नुसतं एवढंच करत नाही तर आपण 8 ते 10 महिलांना इथे आपण रोजगार दिले. 8 ते 10 मुलांचं आपण शिक्षण करतो. वेगवेगळे उपक्रम आपल्याला ह्याच्यातनं करायचे आहेत. अजूनही खूप काही करायची इच्छा आहे मला, पण स्वामी आपल्याकडनं करून घेतील. खरंच खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं आज
माहेर वाशिण घरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या ठाण्याहून, वाशीहून, डोंबिवलीहून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कल्याणहून एक गट जो आहे तो आलेला आहे आणि आजच्या या महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात या सगळ्या सहभागी झालेल्या आहेत आणि वेगवेगळे उपक्रम असतील, आपली संस्कृती जपण्याचं काम असेल, सोबतच सगळ्यांचं माहेर पण इथे होत आहे आणि वेगवेगळे खेळ असतील ते या ठिकाणी होत आहेत. आणि प्रभा शिर्के यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्ष महिलांचं माहेरपण बदलापूरमध्ये होते. गणेशनगर इथे त्यांचं जे निवासस्थान आहे तिथेच माहेर वाशिणचं हे घर आहे आणि या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या येताना आपल्याला पाहायला बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.